वर्धा में आयोजित पत्रकार वार्ता में राज्य के पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर ने किसानों के हित में राज्य सरकार द्वारा लिए गए महत्वपूर्ण निर्णयों की जानकारी दी। उन्होंने कहा कि कर्ज माफी, बिजली बिल माफी, किसानों को मुफ्त बिजली, सिंचाई तथा सौर कृषि योजनाओं के माध्यम से राज्य के लाखों किसानों को बड़ी राहत मिलेगी। डॉक्टर भोयर ने बताया कि राज्य के 56 लाख किसानों को 36,585 करोड़ रुपए की कर्ज माफी का लाभ मिलेगा। इसके तहत 2 लाख रुपए तक के फसल ऋण माफ किए जाएंगे। इसके अलावा 48,000 करोड़ रुपए की कृषि बिजली बकाया राशि भी माफ कर दी गई है तथा 7.5 HP तक के कृषि पंपों को मुफ्त बिजली की सुविधा जारी रहेगी। उन्होंने कहा कि सौर कृषि वाहिनी योजना के माध्यम से किसानों को दिन के समय बिजली उपलब्ध कराने का लक्ष्य रखा गया है। सिंचाई परियोजनाओं, ड्रिप सिंचाई पर अनुदान तथा कपास और सोयाबीन की खरीद के लिए भी राज्य सरकार ने बड़े पैमाने पर निधि उपलब्ध कराई है। इस अवसर पर पूर्व सांसद रामदास तड़स, पूर्व सांसद सुरेश वाघमारे, विधायक राजेश बकाने, भाजपा जिलाध्यक्ष संजय गाते सहित भारतीय जनता पार्टी के कई पदाधिकारी उपस्थित थे। उपस्थित असलेले पक्षाचे महामंत्री, सन्माननीय पदाधिकारी, विशेष करून पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आणि आजचा विषय हा विशेष करून शेतकऱ्यांशी निगडीत आहे। म्हणजे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांकरता करण्यात आलेली कर्जमाफी, त्याच पद्धतीनं म्हणजे कृषी ग्राहक आहे त्या कृषी ग्राहकांची करण्यात आली वीज बिलाची माफी, या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे। आता सन्मान्य गाते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये तेव्हा निश्चितपणे अडचणीमध्ये असलेल्या या राज्यातला शेतकरी याची कर्जमाफी आम्ही त्या ठिकाणी करू। आणि साधारणतः 1-1.25 वर्षानंतरच या सर्व गोष्टीला सुरुवात व्हायला लागली। तसं पाहिलं तर आता येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही निवडणुका नसताना परंतु राज्यातला शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठेतरी अडचणीत आहे आणि त्या आपत्तीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याकरिता सर्व परिस्थिती जाणून जो शेतकरी अडचणीत आहे त्याला अडचणीला बाहेर काढण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावानं पुन्हा एकदा या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली। संपूर्ण डाटा त्या संदर्भातला राज्यातनं जमा करण्यात आला आणि आता नुकताच 22 जुलैला आमचे सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली विस्तृत माहिती दिली। यामध्ये 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते पूर्णपणे माफ करण्यात यावर अशी विस्तृत अशी कर्जमाफी साधारणपणे देवेंद्रजींनी जाहीर केली। यासोबतच जवळपास 7.5 हॉर्सपॉवरचं पर्यंतचं वीज बिल जे आहे त्याही वीज बिलाची माफी शेतकऱ्यांना दिली। त्यामुळे हा विषय आपल्या सर्वांच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने 21 ते 25 तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सर्व सन्माननीय मंत्री असेल, तिथले नेते असेल, या कर्जमाफीच्या संदर्भातली विस्तृत माहिती आपल्या सगळ्यांना देणार आहे। मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आणि आपले सन्माननीय राज्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याची पालकमंत्री 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी आपले जे बळीराजे आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी राष्ट्रीयकृत बँक असो, व्यापारी, खासगी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून त्या कुठूनही कर्ज जर का उचललं असेल
जवळजवळ 36,585 रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि यावेळेसच्या कर्जमाफीची खासियत अशी आहे जी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. आतापर्यंत 2 लाखाची जी अट राहायची, तर 2 लाखाच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांचं कर्ज राहायचं त्यांना त्या ठिकाणी तो शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळायचा. तर यावेळेस मात्र ही 2 लाखापर्यंतच कर्जमाफी न ठेवता त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जरी जास्त कर्ज असलं तरी त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्या शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।